मी त्याचा लय विचार करत नाही। मी समाजाचा जो विषय आहे तो मी समाजाच्या बाजूने उभा राहतो। साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि त्यामुळे या धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारने करावी। आमची लोक जी शेळ्या मेंढ्या घेऊन रात्रंदिवस फिरताय, कोल्हापूरची काय परिस्थिती आहे? सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत की नाही? आज ती 9-9 महिने घरी येत नाहीत, 10-10 महिने घरी येत नाहीत। काय मेंढपाळ असेल वर्ष घरी येत नाही। कुठं आहे त्याला घर? कुठं आहेत बायका पोरं? कुठं आहे त्यांचं शिक्षण? कुठं आहे शाळेला पोरं? अरे त्यांच्या पाठीमागे पोरं फिरतायत आज 8-8, 10-10 वर्षाची, ती शाळेत नाहीत जात। आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना, आम्ही तुमच्याला काही मागत पण नाही, तुम्ही आम्हाला काही देत पण नाही। आम्हाला काय मिळतंय? बांधावर गेलं दोपाट्या, रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं, मेंढर उचलून घेऊन जायचं, मेलेली मेंढर त्याचं मटण दिलं नाही म्हणून गुरासारखं मारायचं। अरे आम्ही काय केलंय? मेंढपाळांनी काय केलंय तुमचं? मेंढपाळांनी कधी कुणावरती अन्याय केला नाही। जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा, भरपाई घ्या, तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुरासारखं मारताय। म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात 35 किलोमीटर चालतोय, उभ्या जेवतोय, हातात भाकरी तळ हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही, कारण मेंढर एका जागेवरती थांबत नाहीत। अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत। आता राज्य सरकारनं रानगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत, त्या योजना चांगल्या आहेत, त्याबद्दल काय आमचं दुमत नाही। पण आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे। म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढर राखणार नाही। जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल, ही परिस्थिती आहे। तुम्ही मारताना मला, तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा। अरे जर धनगराला तुम्ही मारता, तुमचं आम्ही काही मागत नाही, सरकार कुठली सुविधा देत नाही, आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता, पोलीस त्याची दखल घेत नाहीत, आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था? लोकांना बंद गोपीचंद काही बोलतो, ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती येणार आहे। आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरलेत, सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे। कोल्हापूर मधले सगळे धनगर एकत्रित आले, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। राज्य सरकारला मी इशारा देतोय, राज्य सरकारनं धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी, आजच्या आज ते दाखले रद्द करावेत, आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचा GR काढण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, हे मी कोल्हापूर मधल्या सरकारला सांगतोय। सरकारच्या बाजूने कायम धनगर राहिलाय, धनगरांना प्रत्येक ठिकाणी पुढं केलं गेलंय, लढायला धनगर, पण धनगराला काय द्यायचं झालं? माग मत द्यायला धनगर, तिकीट द्यायला धनगर चालत नाही। तुम्ही निवडून येणार का? तुमच्या आमच्याकडे कारखाना असता, आमच्याकडे सूतगिरणी असती, आमच्याकडे जिल्ह्याची बँक असती, तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं? नसतं मागितलं ना। आमचा पण एखादा चेअरमन, राज्यात एक चेअरमन तुम्ही साखर कारखान्यात दाखवू शकत नाही। राज्यात सूतगिरणी नाही, एक अण्णासाहेब डांगे साहेबांची, एक गणपतराव देशमुख साहेबांची जुनी सूतगिरणी, तिसरी सूतगिरणी नाही, काहीच नाही, कशातच काय नाही। आणि आम्ही कुठं सोसायटीचं चेअरमन, आम्ही कुठं ग्रामपंचायतचं सरपंच, की होतच की गावाचं आमचं जिथं सरपंच कोण, आम्हीच होणार का दुसरा होणार आहे? त्यात पण मारामाऱ्या, भावाच्या विरुद्ध भाऊ, आईच्या विरुद्ध मुलगी, बापाच्या विरुद्ध पोरगा, चुलत्याच्या विरुद्ध पुतण्या, हे राजकारण आमचं सुरू आहे। आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणीची गरज आहे, आणि ती अंमलबजावणी सरकारनं तात्काळ करावी। त्याला आता कायदेशीर बाजू आहे, धनगर आडमुठे भूमिका घेत नाही। धनगर जमातीची जी मागणी आहे ती कायद्याला धरून मागणी आहे, आणि त्यामुळं आता ज्या ताकदीनं तुम्ही एकत्रित आला त्याच ताकदीनं पुढे सुद्धा आपण एकत्रित यावं। आणि सगळ्याला विनंती आहे, आपण हायवेवरती शेळ्या मेंढ्या आलेल्या आहेत, त्यांना घेऊन आपण हायवे रोकायला जाऊ। सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करा।